सकाळी उठल्या पहिल्या 5 मिनिटात काय करायला पाहिजे याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलोय. सकाळी उठल्याबरोबर भरपूर जणांना पडलेला प्रश्न असतो की सकाळी जसं आम्ही उठतो तर पहिल्या 5 मिनिटात आपण काय करायला पाहिजे की ज्यामुळे तुमचं पूर्ण शरीर हे ऍक्टिव्ह होईल आणि तुम्हाला पूर्ण दिवसभर फुल एनर्जी राहील. तर मित्रांनो, याबद्दल मी आता पूर्ण सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वात पहिले पहिल्या 5 मिनिटात काय करायला पाहिजे. सर्वात पहिले तुम्ही उठले ना, उठल्याबरोबर तुम्ही काय करायला पाहिजे, 1 ते 2 ग्लास कोमट पाणी असो की साधं पाणी हे तुम्ही प्यायला पाहिजे. याने काय होतं, याने तुमच्या शरीरामध्ये एक जी फॅट बर्नला करायची असते त्यासाठी चांगल्या पद्धतीने एक प्रोसेस सुरुवात होत असते आणि याच्याने तुमची पचनक्रिया ही चांगल्या पद्धतीने सुधारत असते. हे तुम्हाला पहिल्यांदा करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्यांदा याला काय करायचंय, तुम्हाला जसं तुम्ही उठले ना त्याच्यानंतर तुम्ही पाणी पिलं, त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एक हलकी स्ट्रेचिंग करायची, बॉडी स्ट्रेचिंग करायची. की त्याच्याने काय होणार आहे मित्रांनो, बॉडी स्ट्रेचिंग केली ना तुमचे मसल हे ओव्हरऑल पूर्णतः एकदम चांगल्या प्रकारे मोकळे होऊन जातील आणि तुमची एक रक्तभिसरण ही सुधारत असते. हे झालं दुसऱ्यांदा मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ते झाल्यानंतर एक हलकासा एक तुम्ही स्ट्रेचिंग वगैरे केली, त्यानंतर तुम्हाला थोड्या प्रमाणात का असे ना एक कवळ्या उन्हामध्ये उभं राहायचंय. तर कवळ्या उन्हामध्ये तुम्ही जास्त 1 मिनिट बी उभं राहिले तर याच्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी भेटेल आणि तुमच्या शरीरामध्ये एक थकवा वगैरे जाणवणार नाही. याच्याने तुम्ही फुल डे एकदम ऍक्टिव्ह असणार. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय असतं, तुम्ही उठल्याबरोबर भरपूर अशा काही या गोष्टी मी जे सांगितलं या करत नाही आणि तुम्ही डायरेक्ट एक तुमच्या चहा घेणं असो, कॉफी, ब्लॅक कॉफी वगैरे ह्या घेऊन घेत असतात. तर याच्याने काय होऊन जात असतं मित्रांनो, तुम्हाला पुरेशा जसे एनर्जी पाहिजे असते दिवसभरात ती भेटत नसते. यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक फॅटचं प्रमाण जास्त वाढत असतं आणि तुम्हाला तुमची लाईफ ही अनहेल्दी झालेली असते. म्हणून मित्रांनो, मी आता जे हे पहिले 3 टॉपिक सांगितले की सर्वात पहिले तुम्हाला पाणी पिऊन घ्यायचे 1-2 ग्लास, त्यानंतर तुम्हाला कोवळ्या उन्हामध्ये उभं राहायचंय आणि त्यानंतर तुम्हाला एक हलकीशी स्ट्रेचिंग करायची, ज्यामुळे तुमच्या शरीरातील मसल पूर्ण रिलॅक्स होतील, रक्तभिसरण हे चांगल्या पद्धतीने वाढेल. हे जर तुम्ही केलं ना मित्रांनो, तर तुमचं आरोग्य एकदम चांगलं उत्कृष्ट राहील, हेल्दी राहील आणि तुम्हाला याचा फायदा 100% होईल पुढे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. चांगल्या फिटनेसच्या टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.